आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिनी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य सगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम तरुडंबलिंगम भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम
कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्कं तेजोदिकामोदि वक्रं फलानीशवादानपोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हरी विठ्ठला हरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिनी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक शांतीचे स्वरूप पैठण निवासी भगवान परमात्म्याचे लाडके असलेले लयवाळ भक्त नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग देवाला काय आवडते हे जीवाला सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। तर नक्की काय आवडते देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिनी। नामाचा उच्चार रात्रंदिनी केलेला देवाला फार आवडतो। रात्रंदिनी नामाचा उच्चार ते काय सांगतात ना बाबा? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा
हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली देवाला फार आवडते. त्यानंतर सांगू बाळावरती चंदनाचा टिळा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं तर याहूनही सगळ्यात जास्त देवाला आवडतं ते म्हणजे साधू संतांविषयी ठेवलेला कळवळा, साधू संतांविषयी ठेवलेला आदर, प्रेम, भावना ही देवाला फार आवडते. पुढच्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. जो वारकरी, जो परमार्थ प्रेमी आषाढी आणि कार्तिकीची नित्यनेमाने वारी करत असेल ती देवाला फार आवडते. शेवटच्या चरणात नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. जो वारकरी नित्यनेमाने या सर्व गोष्टींचं पालन करतोय, कोणत्या कोणत्या गोष्टींचं? रात्रंदिवस नामचिंतन करतोय, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतोय, बाळावरती चंदनाचा टिळा लावतोय, याहूनही महत्वाचं साधू संतांविषयी कळवळा आहे, आषाढी कार्तिकीची वारी करतोय, हे देवाला फार आवडतं. पण हे करत असताना नित्य नेमाने करतोय का हे देव पाहिलं जातं आणि हे सर्व देवाला फार आवडतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. जर तुमच्या भाषेत सांगितलं तर कीर्तनाच्या ठळक ठळक बातम्या, तुमच्या भाषेत सांगितलं तर कीर्तनाच्या ठळक ठळक बातम्या. समजलं का चिंतन सर्वांना? माग बसलेले समजलं? बर. विठ्ठल विठ्ठल सर्वप्रथम परिचय करून द्यायचा तो म्हणजे असा, अखंड हरिनाम त्रिदिनी सोहळा श्री क्षेत्र तळेवाडी मागील 21 वर्षापासून अविरतपणे अखंडपणे चालू असलेला हा नामसप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाट्याने साजरा होतोय. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आजच्या पहिल्या दिवसाची जी कीर्तनरूपी सेवा आहे ती माझ्या वाट्याला आली. त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मृदुंगाची साथ करतायत शिवम महाराज मेंढे, त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच गायनाची साथ करतायत जाधव बाबा, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे पाचकरजी महाराज, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यानंतर किसन महाराज घोडे, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तरी सर्व बालगोपाळ जे टाळ घेऊन उभे आहेत त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या कार्यक्रमासाठी आजची जी साऊंड व्यवस्था आहे ती मसोबा साऊंड आणि डेकोरेशन वरुडी पठार त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि राहिलेले तुम्ही सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणीजन मंडळ, त्यांच्याशिवाय माझं कीर्तन होऊ शकत नाही. नाही होईल ना? होईल की नाही? विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंग नाथबाबांचा आहे. 4 चरणाच्या अभंगातून नाथबाबा काय सांगतात? ते देवाची आवड सांगतात. ते देवाची आवड, जीवाची आवड आणि संतांची आवड या 3 टप्प्यामध्ये आवड विभागलेली आहे. जीवाला काय आवडतं? जीवाला संसार आवडतो, संतांना देव आवडतो. आणि देवाला काय आवडतं? अभंगात नाथबाबा म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. रात्रंदिवस नामचिंतन केलेलं देवाला फार आवडतं. त्या नाथबाबांचा आज आपण अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या नाथबाबांचा जर परमार्थिक अधिकार सांगायचा जर गेला तर जगाच्या मालकाने 36 वर्ष ज्या नाथबाबांच्या इथं कामे केली त्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा असेल तुम्ही आम्ही समजून घ्या. नुसते कामे नाही केली, जगाच्या मालकाने 36 वर्ष एका जागी काढणं म्हणजे सोपं नाही. मग त्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा असेल. काय काय कामं केली नाथबाबांनी? 12 वर्ष चंदन उगळलं, 12 वर्ष फुले तोडली आणि राहिलेली 12 वर्ष कावडीने पाणी जा घरी चक्रपाणी. कसे पाये अनन्य भावे
वर्ष नाथबाबांच्या इथं कावडीने पाणी वाहिलं जगाच्या मालकांनी. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. ज्या संतांच्या इथे देव काम करतोय आपल्या स्वप्नातही येत नाही, त्यांच्या इथे 36 वर्ष कामं केली देवाने, त्यांचा अधिकार किती मोठा असेल. पण या देवाचा जो स्वभाव आहे, या संत माईबापांनी आपल्याला सांगून ठेवलाय की देव कोणाच्या घरी फुकट कामं करत नाही, फुकट काम करणार नाही. आधी काहीतरी घेणार आणि मग देणार. घेतलेलं थोडं असू द्या पण आधी घेणार. घेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार. आधी घेणार आणि मग देणार. विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आपण देवाची आवड पाहतोय आपण. जीवाची आवड, संताची आवड आणि देवाची आवड. वर्गवारी आवड जर पाहायला गेलं, व्यक्तिगत आवड पाहणं शक्य नाही, त्यामुळे आपण वर्गवारी आवड पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये लहान मुलं, मोठे माणसं, महिला मंडळ, संत आणि देव यांची आवड पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम लहान मुलं. लहान मुलं बघितलंय, सर्वांनी बघितलं. किती गोंडस असं गुजीरवाणं मुलगा. ते असलं की गालावर खळी येते. असं वाटतं जवळ घ्यावा, उचलून घ्यावा आणि त्याचा एक पापा घ्यावा. वाटतं ना? वाटतं का? पण ते पापा देतं का आपल्याला? नाही देत. जेव्हा आपण आपल्या खिशातून एखादं चॉकलेट काढू, पैशाची नोट काढू, पैसे घेतल्याशिवाय आपल्याला पापा देत नाही. ते लहान मुलं, तेही आपल्याला एखाद्या मोबदल्याशिवाय काही देत नाही. तर देव तर लांबचीच गोष्ट आहे. सर्व बदलेल महाराज, सर्व बदलेल. लहान मुलांचा गुण बदलेल, पुरुष मंडळीचा जी रीत बदलेल, पण देवाचा स्वभाव मात्र कधी बदलणार नाही. विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. रात्रंदिवस नामचिंतन केलेले देवाला फार आवडतं. नामचिंतन हरिपाठामध्ये सांगितलेले. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. 4 वेद 6 पुराण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे पण फिके आहेत नामस्मरणापुढे. यांचा अभ्यास नाही केला तरी चालेल, पण नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. याने देव भेटेल असं मी म्हणणार नाही, पण मागे पुढे उभा राहील सांभाळी. मागे पुढे माझे पुढे नामस्मरण केल्याने देव भेटेल असं काही नाही, पण मागे पुढे उभा राही संभाळित. आलिया घात निवाराया. मागे पुढे सदैव उभा राहील देव आपल्या. आपले आलेले सर्व संकट, सर्व अडचणी. देव उभा मागे पुढे, उगवी कोड संकट, उगवी कोड संकट, उगवी कोड संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोड संकट, उगवी कोड संकट, उगवी कोड संकट. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. देव आपल्या मागे पुढे सदैव उभा राहील.
नामचिंतन केल्याने देव सदैव आपल्या मागे पुढे उभा राहील. मागे पुढे उभा राही संभावित आलिया घात निवारा, या आपल्या सर्व अडचणी सर्व निवारून टाकेल हा देवाचा स्वभाव आहे. गेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार विठ्ठल विठ्ठल एकाने बाबा वन विभागाचा जो लिलाव असतो तो घेतला. वन विभागाचा जो फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते 1001 हेक्टरचं जे क्षेत्र आहे त्याच्यात परिवर्तन केलेलं. सर्व त्या क्षेत्रामध्ये आहे काजू बदामाची झाडे, सफरचंदाची वेगवेगळ्या फळांची झाडे लावली आणि तो जो निलाव आहे तो अशाच एकाने विकत घेतला. निलाव विकत घेतला त्याने सर्व काजू बदाम फळं जे असतील ते सर्व तोडून घेतले आणि त्याच्या असं लक्षात आलं की पाण्याच्या पुरवठ्यामुळं जे फळांच्या शेजारचे जे झाडं आहेत त्यांच्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे शेजारचं जे गवत आहे ते पण खूप वाढलेलं होतं. मग त्याने मजदूर लावले आणि सर्व गवत कापून घेतलं. जवळपास 5 लाख पेंड्या निघाल्या. त्याने सर्व एकत्र बांधल्या आणि आपल्याकडे त्याला वळई म्हणतात, वळई उभारली. आता मला सांगा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, त्या 5 लाख पेंड्यांना जाळायचं असेल, नष्ट करायचं असेल तर किती काड्या लागतील? तृणाग्नी वेळे समरस झाले, तृणाग्नी वेळे समरस झाले, वेळे समरस झाले, तृणाग्नी वेळे समरस झाले. ऐसे नाम केले जपता हरी, ऐसे नाम केले जपता तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. त्या 5 लाख पेंड्यांना जाण्यासाठी किती गाडी लागेल? एक गाडी ना, बरोबर आहे. पण आता थोडा विचार करा, त्या 5 लाख पेंड्यांऐवजी 10 लाख पेंड्या आहेत, त्यासाठी किती गाडी लागेल? कसं काय? 5 लाख पेंड्यांसाठी 1 लागेल तर निदान 2 तरी एकच लागेल. 5 लाख, 10 लाख, 1 कोटी कितीही पेंड्या असून त्यांना जाळण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी एकच काड्याची पेटीची जी काडी आहे तीच खूप आहे. त्या काडीची पेटीच्या त्या काडीमध्ये इतकी ताकद आहे की ती सर्व 5 लाख पेंड्यांना एकटी जाळू शकते. तसंही नामस्मरणात इतकी ताकद आहे की आपल्या जीवनातील झालेले सर्व पाप जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे, जन्मांतरी नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरींचे. आपल्याकडून घडलेले नकळत जे पाप आहेत ते सर्व नामस्मरणाने नष्ट होतात, जळून जातात, पळून नाही जात, जळून जातात. पळून गेलेली गंगू आणि जळून गेलेली गंगू यामध्ये फरक आहे की नाही? पळून गेलेली जी गंगू आहे ती पुन्हा येईल, समजूत घातली तर ती पुन्हा येईल, संसार करायला पुन्हा येईल. पण जी जळून गेलेली गंगू आहे ती पुन्हा येईल का? नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सर्व पाप नष्ट होतील. तुम्ही म्हणाल मग गंगेचं स्नान केल्यावर तरी पाप नष्ट होतात की? पण हे चुकीचं आहे. गंगेचं स्नान केल्यानंतर पाप जरूर नष्ट होतात, पण ती अज्ञातपणे घडलेली जी पाप आहेत
ती घडलेली पाप गंगेत स्नान केल्याने दूर होतात. जे ज्ञातपणे घडलेले जे पाप आहेत ते गंगा नष्ट करू शकत नाही. तर उदाहरण द्यायचं म्हटलं, विठ्ठल 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 जे ज्ञातपणे घडलेली पाप आहेत ती काय गंगा नष्ट करू शकणार नाही. उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर तुम्ही सर्वजण एकादशी पाळतच असतात. एकादशी पाळतात की नाही? एकादशी व्रत जे नर करते भोजन श्वान विष्टे समान अधमजनते एक. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याच्या विष्टे सारखं. विठ्ठल विठ्ठल जे ज्ञातपणे घडलेली पाप आहे ती गंगा नष्ट करू शकत नाही. उदाहरण जर द्यायचं म्हटलं, आपण एकादशी समजा एका व्यक्तीची आणि ज्ञातपणे घडलेलं पाप असं की त्याला माहिती का आज आपली एकादश आहे आणि मित्राने आग्रह केला की हा बटाटा वडा खा, खूप सुंदर झालेला आहे. त्याने नकार दिला, पण जास्त आग्रहामुळे मित्राने होकार दिला आणि आपली जी एकादशी त्याच्यात खंडन पावलं. म्हणजे ज्ञातपणे झालेली पाप आहेत ती गंगा नष्ट करू शकत नाही. आपण गंगेच्या स्नानाला गेलो, गंगेत बुडी मारताना जो बटाटा वडा आहे तो वर तरंगणार आणि बुडी मारून झाल्यानंतर पुन्हा आपल्यामध्ये शिरणार. सांगायचा उद्देश एवढाच की माता गंगा जी आहे ती झालेली अज्ञात पाप आहे ती नष्ट करते, ज्ञात पाप नाही. विठ्ठल विठ्ठल संकल्पाची या पापे न जाती तीर्थाची या वापे. नामदेव महाराज म्हणतात, मन संकल्पाने केलेली जी पाप आहे ती गंगा नष्ट करू शकत नाही, ती कोणतेही तीर्थ नष्ट करू शकत नाही. त्यासाठी फक्त एकच गोष्ट लागेल, ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण करा, नामचिंतन करा. अभंगात पहिल्या चरणात नाथबाबा म्हणतात, आवडे देवासी तो ऐको आवडे देवासी तो आवडे देवासी तो आवडे देवासी तो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रतनदिने
तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाथ बाबा पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये हेच सांगतात, नामस्मरण करा, नामचिंतन करा. ते कसं करा? रात्रंदिनी करा. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देई भेटी. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने हा देह आपल्याला भजन करण्यासाठी दिलेला आहे, नामस्मरण नामचिंतन करण्यासाठी दिलेला आहे. विठाला विठाला देवाला नक्की काय आवडते हे आपण बघत होतो. लहान मुलाचा गुण आपण बघितला, तर पुरुष मंडळीचा बघूया. नक्की पुरुष मंडळीला काय आवडतं हे तुम्ही सांगू का मी सांगू? मी सांगू. शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारणं पुरुषांना फार आवडतं. आवडतं ना शौर्य आणि चातुर्य? ते नक्की आपल्यामध्ये आहे की नाही? शौर्य आणि चातुर्य नक्की आपल्यामध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला फक्त एका व्यक्तीला स्मरणावं लागेल, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जरा थोडक्यात विचार करा. आपल्या गळ्यामध्ये माळ आहे, बाळावरती चंदनाचा टेरा आहे. आपण मंडपामध्ये असा स्वतंत्रपणे बसलेलो आहे. आपल्या दारासमोर तुळशीची माळ आहे. आपल्या पुरुष मंडळीच्या ओठांवर जी मिशी आहे ती फक्त जिवंत आहे, ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. त्यांनी जर क्रांती घडवून आणली नसती तर आपली दुरवस्था झाली असती. त्यांचे विचार अंगीकृत घेणं आपले हे काम आहे. विष्णू थोरे नावाचे कवी फार सुंदर लिहितात. ते म्हणतात, हर हर महादेवची गर्जना पुन्हा जडेल काय, शिवरायांना स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, बाजीसारखी हक्कासारखी खिंड कोणी लढेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता जीत आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही झुकवणारा कुठं दिसत नाही संभा. शंभू सारखा तरुण शूरवीर इथे घडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गायी, पार्लर मध्ये आता रोज सस्ती आमची आई. जिजाऊंचं बाळ शिवबासारखं म्हणेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. विठाल 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 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आपण दरवर्षी साजरी करतो, जन्मोत्सव साजरा करतो 19 फेब्रुवारी. माझं जे मत आहे, आपण 365 दिवसातून एक दिवस ती जयंती साजरी करतो. पण आपण 365 दिवसापैकी 365 दिवस जरी ती जयंती साजरी केली ना तरी ते उपकार आपण फेडू शकणार नाही. इतके मोठे उपकार माझ्या शिवरायांचे आपल्यावरती आहे. विठाल आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. नामाचं चिंतन रात्रंदिवस केलेलं देवाला फार आवडतं. हे मी सारखं सारखं का सांगतोय? ते नामस्मरणात जी ताकद आहे ती कशातच नाही, वेदात नाही, ग्रंथात नाही. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. त्या गगनाहूनही महान ते नाव आहे. नामस्मरणात जी ताकद आहे ती कशातच नाही. विठाल विठाल विठाल
आवडतो, पण हा संसार सुखाचा नाही. मृत्यूलोक आणि सुख हे कधी पाहायला मिळणार नाही. मृत्यूलोकामध्ये सुख पाहिजे असेल तर परमार्थ करण्याची गरज आहे. परमार्थ करण्याची गरज आहे. रात्रंदिवस नामचिंतन करण्याची गरज आहे. हा संसार चालूच असणार आहे. ज्ञानोबराय 17व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज सामाये, ऐसेनी गल्प कोडी जाये, परी जाती न नशे. ज्या प्रकारे एखाद्या बीजाचं रूपांतर एखाद्या झाडामध्ये होतं, त्या झाडाचं रूपांतर पुन्हा बीजामध्ये होतं. ही क्रिया कालांतराने चालू असणार आहे. याच्यामध्ये खंडन पावणार आहे का? नाही. कित्येक युग येऊन जातील, ही क्रिया खंडन पावणार नाही. सांगायचा उद्देश एवढाच, संसार पण या झाडासारखाच आहे. आजा मेला पंजा मेला बाप मत गेला, ना तू बनतो तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मत गेला, आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तो बनतो तोही कैसा झाला. 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 आजा मेला मुलगा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो बनतो तोही कैसा झाला. विठ्ठल विठ्ठल त्या झाडाप्रमाणे आपलं संसार आहे तसंच आहे. एक झालं की एक झालं, एक झालं की एक झालं. आपण झालं की आपली मुलं, आपली मुलं झाली की आपले पंतू नातू काय असतील ते. ती परमार्थाची जी ओढ आहे माणसाला, ती जन्मापासून पाहिजे महाराज. जे लहान मुलं टाळ घेऊन उभं आहेत, परमार्थाची ओढ लागायला आहे. आईबापांचं मागच्या जन्मीचं खूप पुण्य लागतं, त्याच्याशिवाय हे परमार्थाची ओढ लागत नाही. देवाचं नामचिंतन एवढ्या लहान वयी यांच्या मुखातून येते, देवाची सेवा एवढ्या लहान वयातून यांच्या हातून घडते. याच्यासाठी आईबापांची मागच्या जन्मीची पुण्य आहे. धन्य मात प्रीत अपनी आई तरुणते जगतानी, अपनी आई तरुणते जगता, अपनी आई तरुणते जगता, अपनी आई तरुणते जगता. धन्य माता पिता तयतिया, माता पिता तयतिया, मुली कन्या पुत्र होती धन्य माता पिता दयतिया, धन्य माता पिता दयतिया, कन्या पुत्र होती देवात्मिका, कन्या पुत्र होती देवात्मिका. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवाम. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण करू, नामचिंतन करू, पण त्याआधी एक तुम्हाला प्रश्न आहे. आपण आस्तिक आहोत की नास्तिक आहोत? याचं उत्तर स्वतः कोणी देईल का? कोणी उभं राहून बोलेल का मी नास्तिक आहे? बोलेल का? बोलेल? नाही बोलणार. त्याचप्रमाणे नामचिंतन करा, नामस्मरण करा. नामस्मरणात जी ताकद आहे ती कशातच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सात्विक आहोत की खळ आहोत हे नक्की आपल्यालाच माहित नाही. पण यासाठी छोटंसं उदाहरण देईल. कल्पना करा, आपण रस्त्याने चाललेलो आहे. रस्त्याने चालताना दोन मातीच्या मूर्ती आपल्याला पडलेल्या दिसल्या. मातीच्या मूर्ती, त्यातील एक जी मूर्ती आहे ती प्रभू रामरायाची आहे
दुसरी मूर्ती रावणाची आहे. आपण कोणती मूर्ती उचलाल? सात्विकता आहे, त्यात काही वाद नाही. रामाचीच मूर्ती सर्वप्रथम आपण उचलणार. पण आता पुन्हा एकदा कल्पना करा, आपण रस्त्याने चाललेलो आहे, दोन मूर्त्या पडलेल्या आहेत. एक मूर्ती प्रभू रामरायाची आहे आणि एक रावणाची आहे. तर ती रामाची जी मूर्ती आहे ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कोणती उचलणार? कुठे गेली सात्विकता? जोपर्यंत सोन्याचा रावण दिसत नाही तोपर्यंत सर्व सात्विकच आहे. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक शेतकरी होता, दुग्ध व्यवसायासोबत त्याचा शेती हा व्यवसाय होता. एक दिवस काय झालं, त्याची गाय आजारी पडते. तो खूप सारा औषधोपचार करतो. एक आठवडा झाला, 2 आठवडे झाले, पण त्याची गाय काय बरी होत नाही. तो कंटाळतो आणि शेजारी असलेली येडवाईचं मंदिर होतं, तिथे जातो आणि येडवाईला म्हणतो, आई, जर तू माझ्या नवसाला पावली, माझी गाय जर बरी केली, तर मी तिला बाजारात विकल्यानंतर जी काही रक्कम येईल ना, मी तुझ्या दानपेटीत अर्पण करेल, तुझ्या चरणावर अर्पण करेल. असं त्याने नवस केला. पाहता पाहता 1 आठवडा गेला आणि त्याची गाय एकदम बरी झाली, विना औषधोपचाराची. येडवाई नवसाला पावली. आता त्याला ठरलेल्याप्रमाणे काय करायचं होतं, ती गाय बाजारामध्ये विकायची होती आणि त्यातील जी रक्कम आहे ती येडवाईला अर्पण करायची होती. एक दिवस सकाळी तो लवकर उठला, गाय सोडली, बाजारामध्ये गेला आणि अशा पारावर जाऊन उभा राहिला. थोडा वेळ आराम केला आणि मोठ्याने आरडू लागला, 5 रुपयाला गाय घ्या, 5 रुपयाला गाय घ्या, 5 रुपयाला गाय घ्या. सर्व लोक पाहता त्याच्यावर गर्दी झाली. लोकांचा आरडाओरडा सुरू झाला, मला घ्यायची गाय, मला घ्यायची. 5 मिनिटांनी तो बोलला, ज्याला कोणाला ही गाय 5 रुपयाला घ्यायची असेल त्याने ही कोंबडी 5,000 रुपयाला घ्यायची. लोक हैराण झाले. काही लोक चिडली, शिवीगाळ केली आणि निघून गेले. पण काहींनी विचार केला, सौदा चांगला आहे, 5 रुपयाला गाय आणि 5,000 रुपयाला कोंबडी विकत घेऊ. एका व्यक्तीने तसंच केलं, 5 रुपयाला गाय आणि 5,000 रुपयाला कोंबडी विकत घेतली. त्याचे पैसे घेऊन तो घरी आला. येडवाईला केलेल्या नवसानुसार त्याला काय करायचं होतं, गायची जी रक्कम आहे ती येडवाईला द्यायची होती. त्यांनी 5 रुपयाचं जे आहे ते येडवाईला अर्पण केलं आणि कोंबडीचे जे पैसे ते खिशात. ही आहे आपली सात्विकता. हेच मी सांगत होतो. सोन्याचा रावण जोपर्यंत दिसत नाही महाराज, तोपर्यंत सर्व सात्विक आहेत. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहून, पसायदान लिहून 750 वर्ष झाले, पण जे खळांची व्यंकटी सांडो, पण त्या खळांमध्ये आपण एक आहोत हे मान्य करायला कोणी तयार नाही. जोपर्यंत जे खळांची व्यंकटी सांडो यातील आपण एक आहोत हे कोणी मान्य करत नाही, तोपर्यंत पसायदानाचा जो खरा अर्थ आहे तो लोकांना समजणार नाही. विठ्ठल जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे नक्की काय? दुर्जन लोक, नास्तिक लोक प्रत्येक गावामध्ये असतातच की. प्रकारचे 3 तुका म्हणे जन्म, केले जन्म. 3 प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार 100% देव मानणारे, आमच्यासारखे. कोणी काही म्हणू, देव आहे तर आहे. प्रकार दुसरा 50-50% गॅरंटी, 100% नाही. रोज देवाची भक्ती करतात, नामस्मरण करतात, नामचिंतन करतात, भजन करतात. पण कधी कधी असा विचार येतो, आपण भक्ती करतोय, नामस्मरण करतोय, पण आपला वेळ वाया जात नसेल ना, देव नक्की असेल का, ही जी शंका आहे त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. तो आहे दुसरा प्रकार 50-50%. आणि तिसरा जो प्रकार आहे 100% देव नाही. कोणी काही म्हणा, असेल तर दाखवा. त्यांचे उत्तरही खूप छान असतात महाराज. असेल तर दाखवा, मी मान्य करू, नाहीतर तुम्हीही मान्य करा, देव नाही. असंच एका गावामध्ये 4 नास्तिक होते. सर्व लोक धार्मिक लोक होते. गावाचा नामसप्ताह जवळ आला. नामसप्ताहासाठी योग्य असं मार्गदर्शन आयोजन झालं. नामसप्ताहाच्या पहिल्या दिवशी जी प्रवचन सेवा होती एका विद्वान महाराजांची होती. महाराज आले, प्रवचनासाठी बसणार व्यासपीठावर.
तर गावातील सर्व जे मार्मिक लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, त्यांनी त्यांना विनंती केली की महाराज तुम्ही आम्हाला गीतेचं ज्ञान द्याल, ज्ञानेश्वरीच्या ओवीचं ज्ञान द्याल, पण त्याआधी आजच्या दिवस आजचे 2 तास जे प्रवचन आहे ते तुम्ही देवाविषयी करा. देव नक्की आहे का, कसा आहे, कुठं आहे. जे धार्मिक लोक आहेत त्यांच्यासाठी हे करा, आणि जे अधर्मी आहेत त्यांना विश्वास पटवून द्या की देव आहे. महाराज म्हटलं ठीक आहे, प्रवचन करायचे कोणताही विषय असो, चांगला विषय निवडला आणि प्रवचनासाठी बसले. 2 तास महाराजांनी खूप छान प्रवचन केलं, देवाविषयी खूप छान प्रवचन केलं. जे धार्मिक लोक आहेत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, आनंद अश्रू आले, त्यांचं मन भरून आलं. पण जे अधर्मी आहेत त्यांना काही कीर्तन, त्यांना काही प्रवचन पटलं नाही. महाराजांजवळ गेले, दर्शन घेणं सोडा. महाराजांना म्हटले प्रवचन काय आवडलं नाही. महाराज म्हणे का, म्हणजे एखादं प्रमाण चुकलं काय, दृष्टांत चुकला काय, ओवी चुकली काय. तर म्हणे एवढा अभ्यास आमचा नाही, पण आम्हाला काही कीर्तन आवडलं नाही, आम्हाला काही प्रवचन आवडलं नाही. म्हणे का नाही आवडलं. म्हणे देव नाहीच तर आवडून काय उपयोग आहे, असेल तर दाखवा. महाराज म्हणे प्रत्येक न दिसणारी गोष्ट असते असं नाही, प्रत्येक असणारी गोष्ट नसते असंही नाही. ते म्हणे हे आम्हाला काही सांगू नका गुंतागुंतीचं, पण देव नाही असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही पण तुमच्यासारखी माळ घालू, परमार्थाकडे वळू. महाराज म्हणे ठीक आहे, आताच 2 तास सेवा झाली, थोडासा आराम करतो आणि त्यानंतर तुम्हाला देव दाखवतो. ते म्हणे नाही, आमचा वेळ वाया नाही घालवायचा, लगेच आम्हाला देव दाखवा. महाराजांनी विचार केला आणि म्हटले ठीक आहे, चला तुमच्या घरी येऊन चला. महाराज त्यांच्याबरोबर घरी गेले आणि म्हटले मी थकलेलो आहे, मला 1 ग्लास दूध द्या. महाराज म्हटले 1 ग्लास काय, जगभर दूध घ्या. त्यातला एक गेला, जगभर दूध घेऊन आला, महाराजांच्या समोर ठेवलं. महाराज असेच पाहू लागले. 5 मिनिट झाले, 10 मिनिटं झाली, महाराज त्या दुधाकडे पाहत आहेत. ते लोक संतापली, महाराज काय टाइमपास चाललाय, आमचा वेळ वाया नका घालू. देव असेल, दाखवता येत असेल तर नक्की दाखवा, पण असा वेळ वाया घालू नका. 5 मिनिट झाले, महाराजांनी एक बोट घेतलं, त्या जगामध्ये बुडवलं, डोळ्यासमोर घेतलं आणि त्याकडे 5 मिनिटं पाहत राहिले. ते अधार्मिक लोक जे आहेत ते अजून संतापले. म्हटले या बाबाचा काय टाइमपास चाललाय म्हणे, देव असेल तर दाखवायचा, नाही तर मान्य करायचं की देव नाही. बाबांनी पुन्हा एकदा हाताची बाही वरती केली आणि पूर्ण हात त्या जगामध्ये टाकला. तर हाताशी जगाच्या तळ हाताशी त्यांचा हात गेला, हात बाहेर काढला आणि म्हटले मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या, त्यानंतर मी तुम्हाला देव दाखवतो. ते म्हणे ठीक आहे, जर उत्तर आलं तर देऊ, नाहीतर मग पाहूया. तर म्हणे मी लहानपणापासून ऐकतोय, 60 वर्ष झाली, 60-65 वर्षाचा मी झालो, पण ऐकलंय की दुधामध्ये तूप असतं, आतापर्यंत पाहिलं नाही. ते म्हणे बाबा वेडा झाला काय तू, दुधामध्ये तूप असतं पण काहीतरी प्रक्रिया करावी लागते. मंथुनी नवनीता कैसे, मंथुनी नवनीता, मंथुनी नवनीता कैसे ज्ञानंता, मंथुनी नवनीता. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, ठराही पुराण हरिसी गाती. विठ्ठल विठ्ठल मंथुनी नवनीता तैसे गेनंता, वाया व्यर्थकता सांगली मार्ग. ज्याप्रमाणे एखाद्या त्या दुधातून आपल्याला जर तूप बाहेर काढायचं असेल तर काहीतरी प्रक्रिया करावी लागते. सर्वप्रथम जे ताजं जे कच्चं दूध आहे ते तापावं लागतं, तापल्यानंतर थंड होऊन द्यावं लागतं. थंड झालं की त्याच्यात विरजण टाकतो, विरजण टाकलं की त्याचं दही होतं, दह्यापासून ताक, ताकापासून लोणी आणि त्यानंतर तूप तयार होतं. याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे. जर साध्याशा दुधामधून तूप काढण्यासाठी एवढी मोठी प्रक्रिया आहे तर जगाच्या बापाला पाहण्यासाठी काहीतरी प्रक्रिया असेलच की. आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करतो, नामस्मरण करतो, आम्हाला देव स्वप्नात दिसला नाही आणि तुम्हाला असा उभा पाहायचा आहे, असं कसं शक्य आहे. विठाला विठाला विठाला
असाच पाहिजे असं कसं शक्य आहे? त्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया करावी लागेल, नामचिंतन नामस्मरण करावे लागेल. एवढे सारे वेद आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, त्यांचं पठण करावं लागेल, त्यांचा अभ्यास करावा लागेल. रात्रंदिवस देवाचं नाव घेतलं पाहिजे. आषाढी कार्तिकेची पंढरीची वारी केली पाहिजे. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे, तेव्हा देव भेटेल की. आणि नामस्मरण केल्याने नामचिंतन केल्याने असा गैरसमज करून घेऊ नका की देव आम्हाला भेटेल. नामस्मरण केल्याने देव भेटणार नाही असं मी सांगत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, हे माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा. आपणाची नाव होय गुरु, आपणाची नाव होय गुरु, आपणाची नाव होय गुरु, आपणाची नाव होय गुरु. बनेल भावा, बनेल नामस्मरण केल्याने देव भेटेलच असं नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव नामस्मरण केल्याने भेटेल असं नाही, पण आयुष्यभर आपल्या पाठीशी तर उभा राहील. आपल्या अडी अडचणींना, आपल्या संकटांना तो निवारून टाकेल. मागे पुढे उभा राहील सांभाळीत, आलिया खात निवारायाम. विठ्ठल विठ्ठल हरी. नामस्मरण करायचे, नामचिंतन करायचे. ठीक आहे, मी करू, पण त्यासाठी सुरुवात कुठून करावी लागेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळशी माळ गळा गोपी चंदनिया, तुळशी माळ गळा गोपी चंदनिया, माळ गळा गोपी चंदनिया, तुळशी 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 माळ गळा गोपी चंदनिया. तुळशी कळवळा वैष्णवांना, तुळशी कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा गोपी चंदनिया, 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 गोपी चंदनिया. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. रात्रंदिवस नामचिंतन करायचे. त्या नामचिंतनाची सुरुवात करायची, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. कंठी कृष्णवनी नाही अशुभते वाणी. जर कंठामध्ये तुळशीची माळ असेल तर ती वाणी कधी अशुभ नसते. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, भालावरती चंदनाचा टिळा लावायचा. साधू संतांविषयी आदर भावना ठेवायची, ती देवाला फार आवडते. आपण देवाला आवडतो, देव सर्वांना आवडत असेल, पण देवाला आपण आवडतो का? नाही आवडत. हो की नाही? तुम्ही सर्व असे काय पाहतात? नाही. हात वरती करा बरं, सगळे हात वरती करा, हात वरती करा. कोणाकोणाला कीर्तन बंद करू वाटते? आता कसे असले बरं? विठाला विठाला
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिनी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळबळा वैष्णवांचा. मी सारखं या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, भाळावरती चंदनाचा टिळा लावा, साधू संतांविषयी कळबळा ठेवा, भावना ठेवा, आदर ठेवा, त्यानेच आपलं भलं होणार आहे महाराज. 84 लाख योनीनंतर आपल्याला हा नरदेह मिळालाय. हा व्यर्थ काम करून, मांस खाऊन, सर्व व्यसन करून काय होणार आहे का? मांस खाता हौस करी मारुनी वरी ठेविया जोडून वैरी ठेविला विठाला 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 विठाला. देवाला प्राप्त करायचे, देवाचं नामचिंतन करायचे, त्यासाठी नको ते खाणं सोडलं पाहिजे, नको ते पिणं सोडलं पाहिजे. ज्या जिवंत रूपाला आपण मारतोय ना, आपल्या छोट्याशा स्वादासाठी, चवीसाठी आपण त्याचा जीव घेतोय, तो आपला दुश्मन आहे. दुसऱ्या जन्मामध्ये जेव्हा आपण जाल तेव्हा आपण त्याच्या पोटी म्हणजे त्याच्या जातीला जन्माला येणार, म्हणजे आपला जन्म कोंबडीचा होणार आणि तो आपला विठाला 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 विठाला. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, खूप सारे जण असा प्रश्न विचारतात, महाराज आम्हाला नामचिंतन करायचे, नामस्मरण करायचे, पण आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला चालता येत नाही, आम्ही अपंग आहोत, आषाढी वारी करता येत नाही. त्यामध्ये संतच सांगतात, माझी या बोबडी या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. माझी या बोबडी या बोला, माझी या बोबडी या बोला, माझी या बोबडी या माझी या बोबडी या बोला, माझी या बोबडी या बोला. माझी या बोबडी या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. यामध्ये संतांनीच सांगितलेले, गाता येईल तैसेची गावे, मुखी हरिहरी म्हणावे. जसं गाता येईल तसं गावं. भगवंताचं नामस्मरण करतो, भजन करतो, याचा अर्थ असा नाही की आपल्याला गाता आलं पाहिजे, आपला टाळ वाजवता आलं पाहिजे, पखवाद मृदंग वाजवता आलं पाहिजे, असं काही नाही. आपला भाव किती शुद्ध आहे, आपण किती अंतकरणाने देवाची पूजा करतो. काही नलगे एक भावती कर, काही नलगे एक भावती कर, काही नलगे एक भावती कर, काही नलगे एक भावती कर. कमल आन विठो आची, कमल आन विठो आची, करिता भरवती दुरावती दोरी, करिता भरवती दुरावती दोरी, करिता भरवती रावती दोरी, करिता भरवती रावती दोरी. गाता येईल तैसेची गावे, मुठी हरिहरी म्हणावे. जसं गाता येईल तसं गायचं. जास्त आवाज चांगला नाही आणि असं नाही तसं नाही ते सोडून नामचिंतन करायचं सोडून द्यायचं असं नाही. जसं गाता येईल तसं गायचं. देवाला आपला भाव किती शुद्ध आहे हे महत्वाचं. एक आंधळा दररोज मंदिरामध्ये जायचा, लहानपणापासून तो आंधळा असावा, मंदिरामध्ये दररोज जायचा, भगवंताच्या पायावर नतमस्तक व्हायचा आणि घरी निघून जायचा. एक दिवस त्याला एकाने प्रश्न विचारला, का रे म्हणजे तू देवाला बघितलं का? तो म्हणे नाही, मी लहानपणापासून जन्मापासून आंधळा आहे, मी काय देवाला बघितलं नाही. मग तू मंदिरामध्ये काय येतो, काय येतो? तुला जर दिसत नसेल
तर काय येतो तू मंदिरामध्ये? तर म्हटला, मी देवाला बघावं यासाठी मी मंदिरात येत नाही, तर देवाने मला बघावं याकरिता मी मंदिरामध्ये येतो. आपला भाव किती शुद्ध आहे तो भगवंत पाहत असतो. याचं जर जिवंत उदाहरण बघायचं असेल ना, तर वारीचे दिवस चालू होते. भानुदास महाराज जे आहे त्यांची वारी होती. आपण जो अभंग निवडला आज, त्यांच्या कुळातील एकनाथ महाराजांच्या कुळातील भानुदास महाराज. भानुदासाची या कुळी महाविष्णूचा अवतार, त्यांच्या कुळातील भानुदास महाराज होते. त्यांची ती वारी होती. वारी मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबली आणि त्या दिवशी रात्री भानुदास महाराजांचं कीर्तन होतं. ही बातमी सर्व गावामध्ये पोहोचली आणि रात्री कीर्तन सुरू झालं. गावामध्ये आवाज घुमू लागला. ज्या संतांच्या कीर्तनामध्ये जगाचा बाप नाचतोय त्या संतांचं आज कीर्तन आहे असं एका मुलाच्या कानावर पडलं. त्या मुलाची मनातून इच्छा झाली की मलाही त्या कीर्तनामध्ये जायचंय, की ज्याच्या कीर्तनामध्ये जगाचा बाप नाचतोय त्याच्या कीर्तनामध्ये मलाही जायचंय, त्याचं कीर्तन मलाही ऐकायचंय. आईला हाका मारतो, आई भानुदास महाराजांचं कीर्तन आहे आज गावामध्ये, मला तिथे घेऊन चाल. तुम्ही म्हणाल तू स्वतःही जाऊ शकतो की? त्या मुलाचं नाव होतं कुर्मदास. त्याला 2 हात नव्हते, पायही नव्हते, अपंग होता. पण मनामध्ये इच्छा झाली की कीर्तनात जाऊन बसायचं. तेव्हा आईने त्याला उचललं आणि सभामंडपामध्ये आणून ठेवलं. कीर्तन सुरू झालं. भानुदास महाराज खूप सुंदर कीर्तन चालू झालं. सर्व जे लोक आहेत ते मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजवत होते. हे पाहून कुर्मदास रडायला लागला. त्याला हात नव्हते. भानुदास महाराजांचं लक्ष कुर्मदासावर गेलं. कुर्मदास ढसा रडतोय. कीर्तन संपूर्ण झालं आणि भानुदास महाराज त्या कुर्मदासाजवळ गेले. काय झाले बा, का रडतोयस तू? कुर्मदास म्हणतोय, बाबा मलाही तुमच्या बरोबर वारीला यायचे. बाबा तुम्ही एवढं वारीचं महत्व सांगितलं, मलाही तुमच्या बरोबर यायचे वारीला. भानुदास महाराज त्याच्याकडे बघतायत. तुझं नाव काय? तुम्ही तुझं बाबा कुर्मदासा तुला नाही जमणार रे, खूप चालावं लागतं, खूप लांबचा प्रवास असतो, तुला नाही जमणार, तू मागे राहशील सगळ्यांच्या. नाही बाबा मला यायचे तुमच्या बरोबर. कुर्मदास हट्ट करू लागला. बाबांनी त्याची चांगली समजूत घातली आणि विश्रांतीच्या स्थानावर निघून गेले. सकाळ झाली. वारीची पुन्हा सुरुवात झाली. भानुदास महाराज सभामंडपाजवळ पाहतायत. कुर्मदास काही दिसत नाहीये. बाकीच्या गावकऱ्यांना विचारतायत, कुर्मदास दिसत नाही. गावकरी म्हणतायत तो घरी गेला असेल. एवढं ऐकून वारी निघू लागली. वारी जोरजोरात निघू राहिली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा भजन करा, ज्ञानोबा तुकाराम, आणि टाळी वाजवायची. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव 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 तुकाराम, निवृत्ती दादा सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया, 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 सोपान मुक्ताबाई, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया, निवृत्ती दादा सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया, निवृत्ती दादा सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया. भगवंताच्या नामघोषामध्ये वारी निघू लागली.
भानुदास महाराजही वारीसाठी निघाले. त्या दिवसाचा अंत झाला. त्या दिवसाची जी विश्रांतीचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी भानुदास महाराज पोहोचले. त्या ठिकाणी बघितलं की जेवणाची नाश्त्याची जी व्यवस्था होती आधीच झालेली होती. तर तिथे एक आजोबा होते. भानुदास महाराज विचारतायत, बाबा आम्ही मागून येतो हे तुम्हाला कसं कळालं? बाबा गालाच्या गालात हसले आणि म्हटले, महाराज आम्हाला काय कळतंय हो? तुमचा शिष्य गेलाय पुढे. त्यांनी सांगितलं की आमचे बाबा वारी घेऊन येत आहेत, त्यांच्यासाठी नाश्त्याची आणि जेवणाची सोय करा. भानुदास महाराजांच्या खळखळ डोळ्यातून पाणी आलं. निशियाचे बळ निशियाचे बळ निशियाचे बळ निशियाचे बळ निशियाचे बळ बाबा म्हटले, एक तुमचा शिष्य होता तो पुढे गेलेला आहे. तो म्हटला आमचे बाबा वारी घेऊन येत आहेत मागून, त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय करा. भानुदास महाराजांच्या खळखळ डोळ्यातून पाणी आलं. त्यांना कळलं नक्की कुर्मदास असणार. त्या दिवशीचं कीर्तन झालं रात्रीचं. दुसऱ्या दिवशीची वारी पुन्हा निघाली. सर्व वारकरी जोराजोरात मुखाने भगवंताचं नाम आणा, हाताने टाळी वाजवत निघाले. त्या दिवसाचाही अंत झाला. आणि एका दिवसामध्ये एका गावामध्ये वारीचं मुक्काम होतं. भानुदास महाराज इकडे तिकडे पळतायत, इकडे तिकडे शोधत आहेत. कुर्मदास कुठे दिसत नाहीये. जास्त वेळ शोधल्यानंतर एका बाजूला कुर्मदास दिसला. रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याला हातही नाही, पायही नाही. त्याच्याजवळ जातायत. कुर्मदासा, हे काय करतोयस रे? एवढं का जीवाला त्रास करून घेतोयस? वारी नाही झाली तर नको करू. भगवंताने तुला अट्टहास केला नाही, तुला हात नाही, पाय नाही, तू कसं करणार? नाही बाबा, वारी करायची मला वारी करायची आहे. तुम्ही जे वारीचं महत्व सांगितलंय त्याने मी धन्य झालो बाबा. मला वारी करायची आहे. शेवटच्या श्वासापर्यंत चालेल पण वारी करेल. तुमच्या आधी निघेल, रात्रभर आराम करणार नाही. कारण तुमच्या बरोबर चालण्यासाठी मी रात्रीचा प्रवास करेल पण वारी करेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याला हातही नाही, पायही नाही, तो वारीचं स्वप्न बघतोय, वारी पूर्ण करण्यासाठी एवढा प्रयत्न करतोय. आपल्याला हात आहे, पायही आहे, आपण अपंग नाही आहोत, तरी आपण विठ्ठलाचं नामस्मरण करत नाही, हाताने टाळी वाजवत नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे, मुखातने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. त्यातच आपलं सुख आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुर्मदासाची अवस्था फार बिकट होती. भुजलेलं वांग ज्याप्रमाणे त्याची कातड हाताला लागतं त्याप्रमाणे त्या कुर्मदासाची अवस्था झालेली. सर्व शरीर रक्तबंबाळ झालेले, शरीरातून रक्त बाहेर पडते. ती कातडच भानुदास महाराजांच्या हाताला लागते. कुर्मदासा, तू निश्चय केलाय ना वारी करायची, कर, नक्की कर, पण अर्ध्यामध्ये सोडू नकोस. तू भगवान पांडुरंग परमात्मा तुझ्या सोबत असेलच की. तू फक्त हार मानू नकोस, हार मानू नकोस. ती वारीचा शेवट नक्की आहे. एवढं बोलून भानुदास महाराज निघून गेले. वारी पुन्हा सुरू झाली. जरा सुरात वारी सुरू झाली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम,
ज्ञानोबा तुकाराम. जोराशोरामध्ये वारी सुरू झाली. सर्व वारकरी नाचत गाचत वारीला निघाले. पंढरपूरच्या अलीकडे लवळे नावाचं गाव आहे बाबा. लवळे गावामध्ये वारी येऊन थांबली आणि रात्रीचा मुक्काम त्या गावामध्ये होता. सर्व कीर्तन वगैरे आटोपलं. भानुदास महाराज त्या कुर्मदासाला पाहते. कुर्मदास कुठे दिसत नाही. जास्त वेळ लक्ष दिल्यानंतर त्यांना असं समजलं त्या रस्त्याच्या कडेला कुर्मदास एका दगडाच्या शेजारी पडलेला आहे. पाहण्यासारखी अवस्था नव्हती महाराज. त्या शरीरातून सारखं रक्त बंबाळ रक्त वाहत होतं. कुर्मदासाची अवस्था चालण्याजोगती नव्हती. तुम्ही म्हणाल प्रश्न पडलाच असेल, ज्याला हात नाही पाय नाही तो चालत कसा असेल, त्याने एवढा प्रवास केला कसा? लोटांगड्या घेत गेला न वारी करायची ते ध्येय त्यांनी मनामध्ये रुजवून टाकलं होतं. वारी करायची मला, वारीविषयी ती आपुलकी निर्माण झाली. सर्व शरीर रक्ताने बंबळ झालं होतं. भानुदास महाराज जवळ आले. कुर्मदास म्हणतोय, बाबा आता नाही होणार, आता माझं नाही होणार, माझा अंत इथेच आहे. त्या पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. बाबा आता शक्ती राहिली नाही अंगामध्ये. सर्व रक्त वाहतंय. शरीराचं कातडं बाहेर झालेलं आहे. आता माझ्याच्यानी वारी होणार नाही. भानुदास महाराज म्हणतायत, एवढा प्रवास केला, एवढी मेहनत केली, एवढं कष्ट सहन केलंय, आता फक्त थोडासा प्रवास राहिलाय. मग तो पांडुरंग परमात्मा तुझ्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहतोय. थोडीशी हिंमत दाखव, एवढा प्रवास पूर्ण कर, तुझी वारी पूर्ण होईल. कुर्मदास म्हणतोय, नाही बाबा आता नाही होणार, आता नाही होणार. शरीरामध्ये काहीच अन्न नाहीये. अन्न तर असलं तरी काय फायदा? त्या शरीरावर कातडच राहिलेलं नाहीये. लोटांगड्या घालणं पण शक्य नाही. आता मी नाही येऊ शकत. वारी पुढे निघाली. सर्व वारकरी पंढरपूरला पोहोचले. पांडुरंग परमात्म्याच्या पायावर नतमस्तक झाले. नंतर, दे पांडुरंगा, आम्हाला हात आहे, आम्हाला पाय आहे, आम्ही दरवर्षी तुझी वारी करतोय, पण तो कुर्मदास, त्याला हातही नाही पायही नाही. तो तुझ्या वारीसाठी आलेला आहे आणि आता त्याचं चालणं शक्य नाही. आमच्या भेटीसाठी नाही थांबला तरी चालेल, पण त्याच्यासाठी लवकर जा, त्याच्यासाठी लवकर जा. एवढं म्हणताच त्या मूर्तीलाही घाम फुटावा, त्या विटीवरून देवाने उडी मारावी आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी निघावं. देव कुर्मदासाच्या भेटीसाठी निघालाय. वारकरी सर्व पंढरपुरातच आहे. कुर्मदासाजवळ देव आले. लवळे नावाच्या गावामध्ये कुर्मदास असाच पडलेला होता. कुर्मदासाला मांडीवर घेतलं आणि देव ढसा ढसा रडू लागला. देव रडतोय आणि कुर्मदास हसतोय. कुर्मदासा, देव म्हणतोय, कुर्मदासा हे काय केलंय तुझ्या शरीराचं? ती काय अवस्था केली आहे? कुर्मदास हसतोय आणि देव रडतोय. काय प्रसंग आहे? देव म्हणतोय, कुर्मदासा काय पाहिजे तुला? माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो मी तुझ्या भक्तीवर. काय पाहिजे तुला? हात पाहिजे, पाय पाहिजे, काय पाहिजे? संपत्ती पाहिजे? नाही देवा, मला काही नको. कुर्मदास म्हणतो, देवा मला काही नको, तुझ्या मांडीवर मरण दे फक्त आता. नाही कुर्मदासा, तू काहीतरी माग माझ्याकडे, हात माग, पाय माग. कुर्मदास म्हणतोय, देवा तू मला हात देशील, पायही देशील, धन संपत्ती देशील, पण जेव्हा माझं मरण येईल ना, तेव्हा तू माझ्या सोबत नसशील. काय वाक्य आहे, काय विचार आहे? जेव्हा माझं मरण येईल तेव्हा तू माझ्या सोबत नसशील. तर एवढंच कर, तुझ्या मांडीवर मला मरण दे. हे विचार, हे आषाढी कार्तिकेचं जे महत्व आहे ते त्या कुर्मदासाला समजलं होतं. हात न पाय नसतानाही तो वारीसाठी चालला होता. आजही पंढरपुरामध्ये वारी जात असताना त्या पांडुरंग परमात्म्याच्या ज्या पायावर डोकं ठेवण्याआधी प्रत्येक वारकरी लवळे नावाच्या गावामध्ये कुर्मदासाच्या समाधीवर नतमस्तक होतो, मगच पुढे जातो. हे महत्व आहे वारीचं महाराज. अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाला 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 देवाची आवड नाथ बाबा सांगतायत आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नाम चिंतन करायचे नामस्मरण करायचे रात्रंदिवस आषाढी कार्तिकीची वारी देवाला फार आवडते कुर्मदासाचं उदाहरण तर बघितलंच आपण हात नाही पाय नाही तरी तो वारीसाठी उत्सुक आहे आणि आपल्याला हात पाय असूनही आपण जात नाही आहोत हे आपलं दुर्भाग्य आहे त्याचं सौभाग्य आहे त्याला आषाढी कार्तिकीत वारी करण्याचं जे सौभाग्य त्याला प्राप्त झालं बिना हात बिना पायाचं आणि भगवंताच्या मांडीवर मरण येणं त्या साधी गोष्ट नाही भगवंताच्या मांडीवर भगवंत आपल्या स्वप्नात येत नाही त्याच्या मांडीवर मरण तर सोडा आपली एवढीच इच्छा असते मरणाच्या वेळी आपल्या मुखातून हरीचं नाव यावं आपल्या मुखातून हरीचं नाव यावं तेही येत नाही पण पांडुरंग परमात्म्याच्या मांडीवर ज्याचं मरण आले तो किती सौभाग्यवान असेल आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी आणि कार्तिकीच्या वारीचं जे महत्व आहे नाथ बाबा इथे सांगतात ते तिसऱ्या चरणामध्ये हरी विठ्ठल विठ्ठल बऱ्याच वेळेला असं होतं नामचिंतन नामस्मरण करण्यासाठी तुळशीमाळ घालण्यासाठी सर्व उत्सुक असतात सर्वांना वाटतं तुळशीमाळ घालावी पण एक नास्तिक आपल्या आडवा जातोच आपल्या कानामध्ये नाही ते भरून देतो जगाचं काम आहे निंदी कोणी वारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून निंदा करणं लोकांचं काम आहे आपण परमार्थाच्या वाटेला गेलं पाहिजे महाराज परमार्थाच्या वाटेला गेलं तर नामस्मरण करावं नामचिंतन करावं गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी नाव ठेवणं हे लोकांचं काम आहे आपलं चांगलं होऊ नये हे लोकांना कधी वाटणार नाही महाराज एक पानत असतं रस्त्याने पाणी विकत होता पानत असतं म्हणजे पाणी विकणार समोरून यमदेव आले तर पानत जवळ थकलेले भागलेले होते यमदेव जवळ थांबले त्या पानत असताना त्यांना यमदेवाला पाणी पाजल्यानंतर यमदेव प्रसन्न झाले यमदेव म्हटले खरं सांगू मी तुझे प्राण हरण्यासाठी इथं आलो होतो पण तू मला पाणी पाजले मी तुला एक संधी अजून देतो ही घे माझी डायरी ही साधी सुधी डायरी नाही ही जादूची डायरी आहे यामध्ये तू जे लिहिशील ते होईल पण वेळ फक्त 5 मिनिट भेटेल तुला त्याने ती डायरी हातातून घेतली पहिलं पान उचललं पहिल्या पानावर लिहिलेलं होतं की तुझ्या मित्राचा जो मुलगा आहे तो डॉक्टर होणार त्याला ते आवडलं नाही त्याने ते खोडलं आणि खाली लिहिलं माझ्या मित्राचा जो मुलगा आहे तो डॉक्टर होऊ नये पुढचं पान उचकलं पुढच्या पानावर लिहिलेलं होतं तुझा शेजारी आहे त्याला 10 लाखाची लॉटरी लागली त्याने तेही खोडलं त्याच्या खाली लिहिलं माझ्या शेजारच्या लॉटरी लागू नये त्याच्याकडे असलेले पैसे सर्व गावात लॉटरीही लागू नये तिसरं पान उचकलं तिसऱ्या पानावर अशाच एखाद्या व्यक्तीचं चांगलं होवं असं लिहिलेलं होतं त्याने तेही खुडलं आणि होऊ नये असं सांगितलं चौथं पान उचकणार आणि आपलं भविष्य लिहिणार तेवढ्यात 5 मिनिट संपले यमदेवाने हातातील डायरी ओढली आणि म्हणतो तुझे 5 मिनिट संपले तुला मी 5 मिनिट दिले होते स्वतःचं भविष्य लिहिण्यासाठी पुन्हा लिहिण्यासाठी तू ते 5 मिनिट दुसऱ्यांचं वाटोळं कसं होईल याच्याकडे लक्ष दिले जर हे 5 मिनिट तू स्वतःसाठी खर्च केले असते तर आज तुझा अंत झाला नसता आता तुझा अंत निश्चित आहे लोकांचं काम आहे आपल्याला नावं ठेवणं आपल्याला मागं ओढणं पण आपण परमार्थाच्या वाटेनं एकजूट होऊन गेलं पाहिजे विठ्ठल 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 नामस्मरण करा नामचिंतन करा हे नाथ बाबा या अभंगातून सांगतात आणि जो कोणी वारकरी नित्यनेमाने या सर्व गोष्टींचं पालन करतोय कोणकोणत्या गोष्टींचं नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आन नाही
एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा जतने 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 तो देवा परम पूजा जगी मरग गोपी चंद्र हृदय सर्वरा वैष्णवा मानगा गोपी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रतनदिनी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाथ महाराजांचा जो अभंग निवडलेला होता त्यामध्ये देवाची आवड आपण सांगण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. जो कोणी वारकरी या सर्व गोष्टींचे नित्यनेमाने पालन करेल त्याला देव नक्की भेटेल, त्याला देव नक्की प्रसन्न होईल असं नाथ बाबा सांगतात. विठाला 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 सर्वांनी हातवर करायचंय, हातवर करायचंय, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचंय. विठाल जय जय विठ्ठल. माऊली नानाराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आपल्या 2 मिनिट बसा, जास्त वेळ नाही. रामनवमीच्या सर्व काळावर